सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो। माझ्यासाठी तर खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आज माहेरची यात्रा आहे, मस्कोबा देवाची यात्रा आहे आणि त्यासाठी आत्ता मी माहेरी आलेली आहे। अजून काय जास्त लोक आलेले नाही आहेत, थोडे थोडे लोक यायला लागलेले आहेत आणि आल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं नारळ विकत घ्यावा। नारळ आणि रेवड्या विकत मिळत आहेत इथं आणि रेवड्या आहे की नाही पालखीवर टाकण्यासाठी लागतात आणि नारळ फोडायला लागतोय, त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा नारळ आणि रेवड्या विकत घ्याव्यात। यात्रेच्या निमित्तानं का होईना पण माझ्या सगळ्या मैत्रिणी येतात आणि सगळे पाहुणे रावळे येतात आणि 2-3 दिवस कसे मजेत निघून जातात तेच कळत नाही। मस्कोबा देवाची यात्रा आहे ना, ही आमच्या पूर्ण गावाची यात्रा नाही आहे, तर आमच्या एका छोट्याशा वस्तीची यात्रा आहे, त्याच्यामुळे ती खूप मोठी यात्रा नसते, छोटीच असते। पण आमच्या वस्तीवरचे सगळेजण एकत्र येतात आणि सगळ्या घरातील प्रत्येक घरातील सगळे पाहुणे रावळे येतात, सगळ्या मुली येतात, नवीन सुना येतात, जी मुलं नोकरी बाहेर करणारे आहेत ती सगळे गावाला येतात। ज्या दिवशी एखादा म्हणजे कामाचा दिवस असेल तर रजा टाकून येतात, पण यात्रेच्या निमित्तानं सगळेजण एकत्र येतात, त्याच्यामुळे ना खूप मजा येते आणि सगळ्यांच्या भेटीगाठी होतात। लहान असताना ना मी यात्रेची खूप वाट बघायचे आणि यात्रेच्या दिवशी ना सगळ्यांकडून पैसे मिळायचे आणि त्या पैशाचे आम्ही ना दिवसभर आईस्क्रीम खायचो, गारीगार खायचो। आणि आजही बघा यात्रेमध्ये हे अशा रेवड्या विकायला आलेत, भेळ विकायला आली आहे आणि अशा छोट्या छोट्या वस्तू इकडे विकायला आलेले आहेत। रेवड्यांची आणि नारळाची खरेदी करून मी आता आलेली आहे मंदिरात आणि हे मंदिर आहे आणि अजून काही गर्दी जास्त नाही आहे, त्याच्या आधीच आमचं बघा दर्शन होते, गर्दी होण्याच्या आधीच दर्शन झालं, नाही तर परत खूप गर्दी होते आणि लांबच्या लांब लाईन लागते, त्याच्यामुळे आम्ही लवकर आल्यामुळे ना छान असं मस्त दर्शन झालेलं आहे। श्रद्धेचा भाग आहे, श्रद्धेचा भाग आहे। आपण जेव्हा
शेडा उतरण्याचा कार्यक्रम आत्ताच झालेला आहे आणि आता आम्ही आलो आहे बाहेर आणि आता छान आईस्क्रीमचे इथं गाडे लागलेले आहेत, त्यामुळे आता आम्ही आईस्क्रीम खायला लागलो आहे आणि आम्ही आईस्क्रीम विकत घेतलेले आणि सगळेच मिळून आईस्क्रीम खातो. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही सगळेच घरी आलेलो आहोत आणि हे सगळे झाडाखाली बसलेले आहेत आणि वडिलांचे मोबाईलमध्ये काय ते चालू आहे आणि वडील सगळ्यांना सांगतायत की चहा पाणी घेऊन या असं वडिलांचं चालू आहे. आणि इकडं आईचा स्वयंपाक बनवायला चालू आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे होत आलेला आहे आणि पहिल्या पंक्तीसाठी ताटं बनवायला लागली. भजी थोडे बनवायचे राहिले होते तर ती माझी भाऊजाई वनिता बनवायला लागली आहे भजी आणि आईच्या पुरणपोळ्या चालू आहेत. बऱ्यापैकी झालेल्याच आहेत म्हणजे तिच्या पुरणपोळ्या. स्वयंपाक झालेला आहे आणि इथं माझ्या काकूही आलेल्या आहेत दोघी आणि पहिल्या पंक्तीला जेवायला वाढलेले आहेत. हे माझे 2 चुलते आहेत, ते जेवायला बसलेले आहेत आणि वडील सगळे पहिल्या पंक्तीला जेवायला बसलेले आहेत आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आम्हीही जेवायला बसलेलो आहोत आणि मस्त पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक केलेला आहे. भजी, आमटी, कुरडई, भात सगळा स्वयंपाक झालेला आहे, सगळा स्वयंपाक केलेला आहे आणि आम्ही सगळे मस्त जेवण केलं. आता असा पहिला दिवस यात्रेचा मस्त आनंदात गेला. अशी सगळ्यांची छान जेवणं वगैरे झालेली आहेत आणि भरपूर मज्जा केली आज आणि खूप गप्पा मारल्या. सगळे एकत्र आले म्हणजे खूप छान वाटतं आणि यात्रेचा हा असा पहिला दिवस झालेला आहे. आता पुढच्या पाठीच घ्यावं लागेल, हेच घ्यावं लागेल.